Subscribe to our channel, press the bell icon and never miss an update from Latestly. त्यावेळेनंतर आपण काही काळ अजूनही तेव्हा लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन केला होता, हा ठेवलेला होता. आता आपण निर्बंध लावतो आहोत, कडक लॉकडाऊन आपण केलेला नाही. पण हे मी तुम्हाला सांगत असताना जशी ही रुग्णसंख्या काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी कमी होत चाललेली असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये मात्र काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये काही कारणं असतील, निर्बंध थोडेसे शिथिल असतील, थोडंसं एक मोकळीक लोक जास्त घेत असतील, काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसते आणि ती मला थोडीशी काळजीची गोष्ट वाटते. कारण शहरी भागामध्ये हे प्रमाण कमी होताना दिसतंय, ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण हलकं वाढताना दिसतंय. हे प्रमाण आता आपल्याला ताबडतोब थांबवावं लागेल. याचं कारण असं की आपण जो एक अनुमान आहे आपल्याकडे की तिसरी लाट येऊ शकते, तिसरी लाट येऊ शकते, मग तिसरी लाट कोणात येणार, लहान मुलांमध्ये येणार का, आणखीन कुठे येणार का, तर तिसरी लाट ही अशी काय तारीख सांगून येणार नाही आहे. किती दिवसांनी येणार हे सुद्धा अनुमान आपल्याकडे नाही. हे संपूर्णपणे आपल्या वागणुकीवरती अवलंबून असणार आहे. व्हायरस तर आजही आहे. एक मुळामध्ये महत्त्वाचा फरक आणखीन लक्षात घेण्यासारखा आहे की गेल्या वेळेला जी लाट आली होती त्या लाटेतला व्हायरस आणि ह्या लाटेतला व्हायरस ह्याच्यामध्ये एक फरक पडलेला आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्याकडे म्युटेशन झालेलं आहे, म्हणजे त्या विषाणूंनी आणखीन एक अवतार घेतलेला आहे. आणि आता हा नवीन अवतारधारी विषाणू जो आहे त्यांनी अन्य काही देशांसमोर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे की हिंदुस्थानातून आलेली लोक हे व्हायरस तर घेऊन येत नाहीत ना. कारण हा जो व्हायरस आहे तो फार वेगाने पसरतो, झपाट्याने ग्रासून टाकतोय. म्हणजे संसर्ग किंबहुना संसर्गित करण्याचा याचा जो पण हे मी तुम्हाला सांगत असताना जशी ही रुग्णसंख्या काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी कमी होत चाललेली असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये मात्र काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये काही कारणं असतील, निर्बंध थोडेसे शिथिल असतील, थोडंसं एक मोकळीक लोक जास्त घेत असतील, काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसते आणि ती मला थोडीशी काळजीची गोष्ट वाटते. गेल्या विषाणूपेक्षा प्रचंड आहे, काही पटींमध्ये तो पटकन पसरतोय, वेगाने पसरतोय, झपाट्याने पसरतोय आणि एकदा का ग्रासलं तर आणखीन एक गोष्ट थोडीशी या काळामध्ये लक्षात आलेली ती म्हणजे झपाट्याने तो ग्रासून टाकतोय, मात्र बरं व्हायला किंवा रुग्णाला बरं व्हायला उशीर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता ही यावेळेला नक्कीच वाढली कारण संख्या वाढली होती. जशी ऑक्सिजनची आवश्यकता वाढली त्याचप्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता नुसतीच वाढली नाही तर ऑक्सिजनची आवश्यकता काही काळ म्हणजे दीर्घकाळ लागली. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता लागलीच तर काही जण सुदैवी आहेत ते पटकन त्यातनं निघाले बाहेर, पण काही जण हे ज्याला आपण लॉंग कोविड म्हणतो ते रुग्ण ह्या वेळेच्या लाटेमध्ये थोडे प्रमाणात गेल्या वेळेपेक्षा जास्त आढळत आहेत. तर ही एक नाही म्हटलं तरी तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगितली की गेल्या वेळेची लाट आणि ह्या वेळेची लाट. आता तिसरी लाट त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. पण ह्या निमित्ताने आता मध्ये हा जो काही उतार आलेला आहे त्या उतारामध्ये आपल्याला गेल्या वेळेला असं वाटलं होतं की किती वाढले, हां ठीक आहे दिवसाला 24,000 सापडले होते ना, त्याच्यापेक्षा पण कितीतरी आपण बेड्स वाढवलेले आहेत. त्या बेडची पण संख्या माझ्याकडे आहे, मी तीही तुम्हाला तेव्हा सांगितली होती की साधारणतः आता टेस्ट करणाऱ्या ज्या प्रयोगशाळा आहेत ह्या अगदी सुरुवातीला 2-1 होत्या, ह्याही तुम्हाला माहिती आहेत. आता सुमारे 600च्या आसपास आपण प्रयोगशाळा संपूर्ण राज्यात, मग RT-PCR आहेत, रॅट आहेत, आणखीनही काही किट नवीन बाजारात येत आहेत. ही सगळी केंद्र किंवा प्रयोगशाळा पण चालू केलेल्या आहेत. ICU बेड्स वाढवलेले आहेत, ऑक्सिजन बेड्स वाढवलेले आहेत. साधारणतः गेल्या वेळेला 3,60,000 होते ते आता 4-4.5 लाखापर्यंत एकूण बेड्स गेलेले आहेत.
ज्या पद्धतीने या सर्व डॉक्टरांनी प्रतिसाद दिलेला आहे तो प्रतिसाद पाहिल्यानंतर कोविडचं युद्ध आपण नक्कीच जिंकू शकतो. आता तिसरी लाट ही जी काही येणार म्हणतो आहोत, काही जणांचं म्हणणं असं आहे की जर का वयाप्रमाणे म्हटलं तर पहिली लाट ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये आली, दुसरी लाट ही युवा ते मध्यम वयीन नागरिकांमध्ये आली, तर वयोमानाप्रमाणे म्हटलं तर कदाचित तिसरी लाट ही बालकांमध्ये येऊ शकेल. आणि मग काय करायचं? काही जणांचं म्हणणं आहे की तसं बालकांमध्ये येण्याचं कारण नाही, पण आली तरी घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण बालकांमध्ये मुळामध्येच रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्यापेक्षा जास्त असते. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की लहान मुलांमध्ये साथ ही येणार नाही, येऊ नये, येणारच नाही ही माझी प्रार्थना आहे, पण ती आलीच तर ती आपल्याच माध्यमातून येणार आहे. जशी आपण एक काळजी घेत होतो की आपल्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठांना ह्याचा संसर्ग होऊ नये, तशीच काळजी आता आपण घ्यायला पाहिजे की आपल्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांना ह्याचा संसर्ग होता कामा नये. तर ही जर का काळजी आपण घेतली तर मला असं वाटतं आपण आपल्या बालकांना आणि आपल्या घराला सुरक्षित ठेवू शकतो. पण तरी देखील ही शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांचा सुद्धा मी टास्क फोर्स म्हणजे कृती दल तयार केलेलं आहे. डॉक्टर सुहास प्रभू हे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मी कृती समिती किंवा कृती दल तयार केलेलं आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा माझ्या चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या बालरोग तज्ज्ञांची सुद्धा एक बैठक घेऊन झालेली आहे. त्यात सुद्धा काही हजार बालरोग तज्ज्ञ हे सामील झालेले आहेत.